पुण्यातल्या राजकारणातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची चर्चा कुठली असेल तर ती स्वाभाविकरित्या पुण्यामध्ये काका आणि पुतण्या एकत्र येण्याची चर्चा आहे। पुण्यातल्या अनेक भागांमध्ये यामुळे काही अंशी आनंद आहे, बऱ्याच अंशी अस्वस्थता आहे। थेट आत्तापर्यंत ज्यांनी शरद पवारांच्या विरोधात आणि अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेतल्या त्या सगळ्यांना आता काका पुतण्या एकत्र येणार असल्यानं सोबत राहावं लागणार आहे। स्थानिक निवडणुकांमध्ये एकत्र प्रचारही करावा लागणार आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये आता सुप्रिया सुळे काय म्हणतात ते आपल्याला ऐकायचंय। दरम्यान संजय राऊतांनी सुद्धा या एकत्रीकरणावर प्रतिक्रिया द्यायला आपल्याला मागे ठेवलेलं नाही। महाविकास आघाडीचा सीट वाटप अंतिम टप्प्यात आहे आणि त्याचबरोबर अजित पवारांकडचे काही लोक, आमच्याकडचे काही लोक, अशा सगळ्यांच्याच एक चर्चा चाललेल्या आहेत। शेवटी अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे, ओळखी नाती गोती ही असतातच आणि हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे, हे काय माझं वैयक्तिक इलेक्शन नाही। बघा, हा त्यांचा प्रश्न आहे। जर उद्धव आणि राज ठाकरे साहेब एकत्र येत आहेत तर काका पुतणे एकत्र आले तर आम्ही का टीका करावी? जर आम्ही एकत्र येतोय घरामध्ये, कुटुंबामध्ये, भले राजकीय दृष्ट्या असेल, आम्ही राजकीय दृष्ट्या नाही, आम्ही भावनिक दृष्ट्या, तर ते एकत्र आले म्हणून त्यांच्यावर टीका करणं मला योग्य वाटत। पटकन रोहन कदम आमचे पुण्यातले सहकारी आहेत, प्रतिनिधी आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचूयात। मला रोहन, आपल्याकडून या गोष्टीचा खुलासा लागेल की काका पुतण्या एकत्र आल्यामुळे नक्की प्रशांत जगतापांना काय पटत नव्हतं आणि राहुल कलाटेंना काय पटत नव्हतं? प्रशांत जगताप यांची पहिल्यापासून हीच भूमिका होती की महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढूयात, कारण का अजित पवारांनी ज्यावेळेस शरद पवारांना सोडलं आणि महायुतीमध्ये गेले त्यावेळेसपासून ते विरोधक म्हणून काम करत आहेत आणि आपण सगळेजण यांच्या विरोधात काम करतोय। आणि असं असताना इतके दिवस मेहनत घेतली, यांच्या विरोधामध्ये आपण आंदोलन केली, सभा घेतल्या आणि त्यानंतर आता ऐन निवडणुकीमध्ये दादांसोबत जायला नको अशा त्या प्रकारचं प्रशांत जगताप यांचं म्हणणं आहे। महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्यासाठी त्याची तयारी आहे, परंतु इतर जे काही नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले, शरद पवारांच्या पक्षातले, त्यांची इच्छा आहे की अजित पवारांसोबत एकत्रितपणे दोन्ही राष्ट्रवादींनी निवडणूक लढली गेली पाहिजे आणि ती घड्याळाच्या चिन्हावरती लढली गेली पाहिजे, तर आपले जास्त लोक निवडून येतील, आपल्याला फायदा होईल आणि कदाचित आपल्याला सत्तेमध्ये देखील जाऊन बसता येईल, अशा प्रकारची त्यांची सगळ्यांची मनधारणा आहे। त्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की दोन राष्ट्रवादी एकत्र याव्यात आणि प्रशांत जगतापांचं म्हणणं आहे की महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवावी। अगदी राहुल कलाटेंच्या बाबतीत काय घडलंय नक्की? राहुल कलाटे पिंपरी चिंचवडमधलं मोठं चेहरा म्हणून राहुल कलाटे यांची ओळख आहे। मागे विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील त्यांनी या पक्षातून त्या पक्षात करण्याचा प्रवेश केलेला पाहायला मिळाला होता। त्यानंतर पुन्हा तिकीट देऊन देखील आता अशा पद्धतीने त्यांनी हा निर्णय जो आहे तो घेतलेला पाहायला मिळतोय, कारण का काही दिवसांपासून चर्चा होती की अजित पवारांच्या पक्षामध्ये कदाचित ते जातील आणि तिथलं काही समीकरण जे आहे ते बदलण्याचा प्रयत्न करतील, परंतु पुणे आणि पिंपरी चिंचवड ह्या दोन्ही निवडणुका ज्या आहेत त्या अजित पवारांनी जरी प्रतिष्ठित केलेल्या असल्या तरी भाजपने देखील जोर लावायला सुरुवात केलेली आहे। महत्त्वाचे जे लोक आहेत ते आपल्या पक्षामध्ये असली पाहिजेत, मग ते कुठल्याही पक्षामधून येणार जर इच्छुक असतील तर अशा महत्त्वाच्या सगळ्या लोकांना घेतलं जातं। अगदी राहुल कलाटेच नाही तर परवा दिवशी सचिन दोडके, ज्यांनी खडकवासल्यातून 2 वेळा आमदारकी जे आहे ते लढवलेली पाहायला मिळत होती, माझी नगरसेवक ते आहेत, सुप्रिया सुळेंच्या अगदी जवळचे आहेत, त्यांचा देखील भाजप प्रवेश भाजपने करून घेतला। त्यामुळे राहुल कलाटे असेल, सचिन दोडके असतील, या सगळे मोठे मोठे जे चेहरे आहेत ते पक्षामध्ये आणून पुणे आणि पिंपरी चिंचवडची निवडणूक एक पटकन प्रश्न घेतो, अगदी 30 सेकंद उरली आहेत आपली। रोहन, मला पटकन सांगा, पुण्यामध्ये 2 ठाकरे एकत्र येत आहेत, राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र लढतील असं घोषणा झालेली आहे जवळपास। अशा वेळेला पुण्याची काँग्रेस काय करणार आहे? ती उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या मागे फरफटत जाणार आहे का पुण्यामध्ये काही वेगळं समीकरण असू शकतं? पुण्यामध्ये इतका असा स्कोप पहिल्यापासून काँग्रेसला आता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळत नाहीये आणि त्यामुळेच आज सकाळी देखील अजित पवारांकडून काँग्रेसची बातचीत जी आहे ती केलेली पाहायला मिळत होती, कारण का अनेक जण जे आहेत ते काँग्रेस होण्याच्या तयारीमध्ये आहेत। अगदी निवडणुकी जशी जशी जवळ येईल आणि महाविकास आघाडीमध्ये जर का नाही काही समझोता झाला किंवा महाविकास आघाडी म्हणून हे जर लढले नाहीत, कारण का तिकडे 2 ठाकरे एकत्र लढतील पुण्यामध्ये, दुसरीकडे 2 राष्ट्रवादी एकत्र लढतील, मग काँग्रेस एकटी पडेल। त्याऐवजी काँग्रेसचा आता हाच प्रयत्न
असणार आहे की महाविकास आघाडी भक्कमपणे ठेवणं आणि ठीक आहे. महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढणं. सतेज पाटलांसोबत अजित पवारांनी काही वेळापूर्वी बोलणं देखील केलेलं आहे. त्यामुळे पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या सोबत घेऊन महाविकास आघाडी बनेल का, हा देखील चर्चा जी आहे ती सकाळपासून रंगलेली आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद रोहन या सगळ्या तपशीलवार माहितीच्यासाठी. आपण पटकन आता पुढच्या बातम्यांकडे वळणार आहोत आणि पुढची बातमी जी आता आपल्या समोर येते ती सुद्धा मुंबईतल्या एका महत्त्वाच्या घडामोडीची आहे. कारण मुंबईमध्ये राष्ट्रवादी महायुतीत जवळपास नसेल असे संकेत भाजपा आणि शिवसेनेकडून दिल्यानंतर नवाब मलिकांचं काय करायचं